सो हॅलो गाईज, आज आहे वटपौर्णिमा आणि यू कॅन सी मी झाली रेडी. म्हणजे अजून मी फुल रेडी नाही झाली आहे. माझं थोडंसं रेडी होणं बाकी आहे. लाईक मला हेअरस्टाईल करायची, अजून बँगल्स बाकी आहेत. बट मी कशी दिसते आहे? दिसते मी मराठमोळी. आणि तुम्हाला यामध्ये दिसत असेल नाही दिसणार, पण माहिती ही साडी माझ्या सासूबाईंनी ड्रेप करून दिली आहे मला. माझं सगळं रेडी झाल्यानंतर तुम्हाला माझा एक फायनल लुक दाखवेल मी, आणि आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. मला असं वाटतंय की आज माझं लग्न आहे, म्हणजे मी खूपच हेवी मेकअप केला आहे, खूपच हेवी असं रेडी झाली मी. मला असं वाटतं ह्या दोघांपैकी एकच सेट घालायला पाहिजे आणि हा घालायला पाहिजे, कारण याने अजूनच जास्त हेवी मेकअप वाटतोय, जास्त बोल्ड. बट आय डोंट नो, आईंना तर दोन्ही पण छान वाटत आहे. सो ये मी करते माझा मेकअप कंटिन्यू. आवडलं की करते मी, तुम्हाला दाखवते. आणि यात अजून एक गोष्ट की अभिला बिलकुल पण आयडिया नाही की मी लाईक एवढा हेवी मेकअप करणार आहे. लाईक त्याला जस्ट एक इतकीशी आयडिया आहे की मे बी मी साडी घालू शकते, मे बी मी ड्रेसवरच कंटिन्यू करू शकते, आय डोंट नो. पण मी असं काही करेल हे त्याच्या इमॅजिनेशनच्या बाहेर झालं आहे आज. सो तो आत्ता ऑफिसला गेला आहे, ऑफिसवरनं येतो आहे. सो आपण त्याची रिॲक्शन पण कॅप्चर करू सोबत, की काय कसं रिॲक्ट करतो एवढं असं बघितल्यानंतर मला. कारण आय गेस आमच्या लग्नानंतर आज मी फर्स्ट टाइम एवढी जास्त रेडी झाली, मी कधीच नाही झाली आहे. अपना क्या है भाई, मस्त टी शर्ट पहनो, जीन्स पहनो और निकल जाओ किधर भी. मला तर मी खरंच नवीन नवरीच वाटते. आई तर मला फॉरेनची पाटली बोलत आहे. कशी वाटते मी गाईज, कशी दिसते, कसं वाटतंय माझा लुक. आणि प्लीज इग्नोर माय वॉइस, कारण मला लाईक माझा खूप जास्त घसा दुखतोय, माझं पाणी चेंज झालं आहे, तर माझा आवाज पण चेंज झाला आहे सोबतच. पण इट्स ओके, याच्या पुढे आवाजाचं काय. आपण जाऊ आईकडे. आई 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 आई, मी कशी दिसतीये? खूप छान दिसती, पण मी नको घेऊ त्याच्यात. आई आई, इकडे बघा, इकडे बघा. नाही ना, छान दिसताय. नाही ना, माझ्या कपाळात नाही काही नको. काय होतं त्याला? नाही ना. कुंकू आहे ना. नको नको नको, नंतर कर की तसं, नंतर कर. बघा बघा गाईज, सून किती छान राहते आणि सासूबाई बघा. हे बघ वैष्णवी, हे डिलीट करायचंय तुला सगळं. मी मेकअप केलं मग हे डिलीट करायचंय. ठीक आहे, हो आई, करू आपण डिलीट. मी नाही टाकणार व्लॉग मध्ये, पण जर तुम्हाला दिसलं ना तर तुम्ही स्किप करा. हा ठीक आहे, ओके, बाय बाय. दादा असं बघून पडेल का, असा बेशुद्ध होऊन पडेल का? का फरक पडेल? उलट तो आनंदाने नाही म्हणजे मी एवढी छान दिसते तर असं बेशुद्ध होऊन पडेल का मग? हा, तिथं कोणा झाडाखाली असं इथं कुठं पण मला बघितल्यानंतर. नको ग, नको. पण असं इतकं जास्त छान दिसते का मी, का दादा म्हणेल कायच केलं वैष्णवीने असं? खरंच छान दिसती तू, छानच आहे ना. हा, काय किती छान दिसती. द्या सुनमुखाचे पैसे आता, बघितलं ना सुनमुख. खिचडी तर उपासाची. आईना पण रेडी व्हायचंय, बट आई फर्स्ट आता त्यांनी मला साडी ड्रेप करून दिली आहे, माझं आवरून दिलं आहे. आता त्या खिचडी बनवत आहे, देन आई रेडी होणार आहे, देन आम्ही जाणार आहे. सो ये वैष्णवी, माझा अवतार आहे असा टाकू नको का बिना तुमचा त्याचा. मी टाकणार आहे, फटकेच खाशील. हा, हे पण टाकेन मी, फटकेच खाशी. फटके खाशील. मी हे पण टाकेन आता, टाक, टाक. टाकणारच आहे बघा तुम्ही. मी अशी कमेंट करीन त्याला खाऊन किती. काय कमेंट करशाल? काय कमेंट करशाल? माझा अवतार कोण असं टाकीची सासूची. ठीक आहे ना, मग सगळ्यांना दिसतंय की सासूबाई किती काम करताय घरामध्ये. पण मी माझ्या कपाळात नाही जाईल. ठीक आहे, इट्स ओके. अजून तुम्ही रेडी नाही झालाय ना म्हणून. सो अभि आता आलेला आहे, मला आवाज आलाय डोरचा. आपण जाऊ त्याच्याकडे, त्याची रिॲक्शन बघू. अरे बापरे, आई कोण हिरोईन आली? काय? फॉरेनची
बाप रे. खरंच छान दिसते. माझं तुझ्यासोबत लग्न झालंय का? विश्वास नाही होते. हा तेच ना. तुझीच बायको आहे. बाप रे. ना हो. हे बघा गाईज, माझा फुल लुक म्हणजे झाला नाही अजून कम्प्लीट, पण स्टिल नवी नवी नवरी कशी शबरी वाणी राजत. खतरनाक हा? हो खूप जास्त. आईने दिली ड्रेप करून पूर्ण साडी. नाही छान दिसते. असं असं घेऊ का? तो चिकू सुद्धा बघ तुझ्याकडे हे करतोय, तुझी तारीफ करतोय. छान दिसती. चिकू सुद्धा तेच म्हणतोय. तुझी मालकी छान दिसते. हे बघा गाईज, आमचे फायनल लुक. किती छान कशी? दिसती बायको माझी. आहेच मी छान. चलो तू पण आता. छान दिसतोय. ऑब्विसली. नवरा कोणाचा आहे? Yes. आणि गाईज तुम्हाला माहितीये, आज अभिने पण उपवास धरलाय माझ्यासाठी. इकडे 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 दाखव दाखव, धरलाय की नाही? हा म्हणजे अजून तरी धरलंय, आता आज याच्या नंतर माहित नाही. येस, आता पूजा केल्यानंतर आम्ही तो सोडणार आहेत. असं 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 भेटलंय का कुणाला असं उपवास पकडणारा? आई बघ तिकडे कशी बघती. आई, तुमचे काय म्हणणं आहे? तुमच्या मुलाने माझ्यासाठी उपवास धरलाय. अगं मग त्याला तू 7 जन्म पाहिजे म्हणून उपवास धरला. हा ना? तू खूप फिक्स छान का? आहे ना म्हणून. बुकिंग फिक्स आता? हा, मग. ठीक आहे, चालेल, मला आवडेल. मला आमच्या आई बघा कशा दिसतंय. फक्त हे असं करा. हां, हिरोईन आहे ना आमच्या आई पण. पण आई, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी उपवास धरलाय, तुमच्या नवऱ्याने धरलाच नाही. मग काय नाही, ते माझ्या नवऱ्याला शुगर आहे म्हणून गण येतं धरीत असते. हा, पण आवडलंच नाही मला, जमलंच नाही. मी तर ऐकूनच घेतलं नसतं बाबा. बरं चला, आता उशीर होतोय, उठा. बाय गाईज. तो खूप जास्त शोधल्यानंतर ना मला एक वडाचं झाड सापडलंय. प्लीज पुण्यामध्ये वडाचं झाड लावा प्लीज. आम्ही खूप जास्त शोधलंय लिटरली. छान दिसतंय ना? आत्ताशी यांची पूजा चालली आहे 1 तासाच्या शूट नंतर. आईंची मेहनत बघितली का? पप्पांना 7 जन्म बांधून ठेवण्यासाठी. आणि पप्पांना विचारलं पण नाही, बांधू का तुमचा धागा? स्वतःच येऊन धागा बांधताय. नाही ते विचारणार नंतर उलटे फेरे मारून जाणार. असा प्लॅन आहे वाटतं पप्पांचा. आईंचा दौरा बघून ठेवायला लागेल पप्पांना सांगायला. तू पण सोडशील? नाही मी 1 वर्ष. सॉरी जन्म. झाले 2 जन्म. आणि हा अभिचा फुल लुक. अभि इकडे बघ. ये. आणि हा माझ्या सासूबाई. खूप सासूरवास करतात माझ्यावर. हां, ह्याच त्या. हीच ती व्यक्ती. मी क्यूट गोंडस अशी सुनबाई. हा ना सासूबाई? तू काय हसतोयस रे? स्वतः म्हणे तुम्ही क्यूट सासूबाई, क्यूट गोंडस सुनबाई. नाही का? खूप जास्त. खरं सांग, रिअल अरे मला मध्ये जेवायचं आज आहे. तू खूप सुंदर आहे. आता हा ड्रामा करतोय तुमच्या समोर. आता मग अशीच बोलत होता, इतकी छान बायको भेटली मला. वाव. स्वर्गातून उतरलेली अप्सरा दिसतीये. स्वर्ग से उतरी हुई कोकल कंठी अप्सरा लगे अरे हाँ, हो, तेच असं ते. येते. बाकी बस फीलिंग समझ लेना जो भी मैं कहना चाहता हूँ. बस 19-20 का फरक है. येस. आम्ही इतक्या छान ठिकाणी आलो तर आम्हाला इतक्या छान ठिकाणी वड भेटलाय. हे बघा. अरे गरजेचं असते या गोष्टी किंवा म्हणजे जो जास्त बिल्डिंग असेल ना तर गव्हर्नमेंटला. हे आता अभि आईंना एक्सप्लेनेशन करतोय.
या बिल्डिंग्सबद्दल, गार्डनबद्दल. सो ये फायनली अभिची 7 जन्मांसाठी बुकिंग करून आता आम्ही निघालोय घरी. अभि कसं वाटलं तुला? तुझी फर्स्ट वटपौर्णिमा, माझी म्हणजे तुझी पण ऑब्विसली, Yes. दोघांची पण. येस. कशी झाली? काय नाही, बुक झाल्यासारखं वाटलं. काय बुक झाल्यासारखं वाटलं. झाली तुझी बुकिंग मग आता? ठीक आहे ना, एवढी चांगली बायको भेटते ऑब्विसली चांगलंच वाटणार. ओ माय गॉड, ओ तुरुलभ. चलो आता आपण जातो आम्ही पटपट घरी, कारण आईन त्यांना पण घरी निघायचं आहे. आई स्पेशल आमच्या वटपौर्णिमेसाठी आल्या होत्या सगळं प्रिपरेशन करायला. चलो गाईज, बाय बाय. सिया. सो वेलकम बॅक गाईज. आणि अशा पद्धतीने आमचा आज वटपौर्णिमेचा दिवस संपला आहे आणि वी आर बॅक टू वर्क अगेन. आणि वैष्णवी आता शांत शांत दिसते, कारण असं वाटतंय एवढी चांगली दिसल्यानंतर तिला खूप नजर लागल्यासारखं वाटतंय. आई आत्ताच जाताना नजर उतरून गेली तशी. तुला काय बोलायची इच्छा? काहीच नाही, आमचं चिकू गेला आहे गाईज घरी आमच्या गावी. चिकूची आठवण येते आता मला. चिकू घरी गेलाय आणि चिकूला जेव्हा गाडीत बसवलं तेव्हा असं वाटलं की त्याला फक्त एक चक्कर मारून आणण्यासाठी नेलंय. पण त्याला कळलंच नाही ॲक्च्युली की त्याला घरी घेऊन चाललंय. त्याला गाडीमध्ये बसायला, ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडतं. मग त्याला असं वाटलं की त्याला कुठेतरी फिरायला घेऊन चाललंय आणि तो बसून राहिला मस्त. आणि काच खाली घेतली त्यांनी, मस्त असं बाहेर बघितलं आणि असं पण नाही केलं, असं मला खूप जास्त वाईट वाटलं. थांब ना गाईज. अभि थांब गाईज, तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. चिकू गेल्याचं असं ना फक्त माझ्यावर नाही झालंय. हे बघा, हा माणूस दिसतोय का? हा माणूस सुद्धा रडलाय आता. हा ठीक आहे, फोन कर नाही काहीला. बघा, झालं असं आहे की मला सर्दी वगैरे स्टार्ट झाली आहे आणि आमचं शेड्यूल जरा एवढ्यात खूपच जास्त खराब सुरू आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो आहे थोडाफार. सो त्याची पूर्ण चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जावी म्हणून त्याला आम्ही आई आणि पप्पांकडे पाठवलं आहे. दॅट्स इट. बाकी असं तो नेहमी गेला असं काही नाही, त्याला आम्ही पुन्हा आणणार आहेत. पण आता आम्हाला याची इतकी जास्त सवय झाली तर मग आम्हाला ते डायजेस्ट नाही होते थोडक्यात. बाकी आजच्या दिवसाची एक छान गोष्ट सांगू. आजच्या दिवसाची सगळ्यात जास्त एक छान पण एक वाईट पण आहे. वाईट तर तुम्हाला कळालीच की चिकू घरी गेला. आणि सगळ्यात छान गोष्ट सांगते की ना, आज ना कोणीतरी ना माझ्यासाठी उपवास पकडला होता. ओ माय गॉड, कोण होता? असं अभिने माझ्यासाठी उपवास पकडला होता. किती छान ना, किती छान ना, किती छान ना. तुला खरंच पाहिजे मी 7 जन्म? 7 का बरं? फक्त जातच. मग किती पाहिजे? जास्त पाहिजे मला. तो जास्त म्हणजे खूप जास्त. खूप जास्त म्हणजे कंटिन्यू इथून पुढे जेवढे पण असतील तेवढे हा. सगळे. हा. बघ, हा. एवढी आवडली मी तुला. हो. गाईज, चला अशाच छान छान गोष्टी करून आम्ही आजचा व्लॉग एंड करतो. सो नक्की सांगा आमचा वटपौर्णिमा व्लॉग कसा वाटला. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.